महावितरणकडून त्याच तारांमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू केल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा जीव गेला। संतप्त कुटुंब ग्रामस्थांनी दोघांच्या मृतदेहासह तब्बल 2.5 तास जालना रोडवर ठिय्या देत चक्का जाम केल्यानंतर प्रशासनाला जाग आली। मदत व गुन्ह्याचे 11:30 वाजता लेखी आश्वासन। ग्रामस्थ कुटुंबाने महावितरणच्या सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। शिवाय मृताच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली। स्वामी यांनी तात्काळ अप्पर तहसीलदार डॉक्टर परेश चौधरी यांना पाठवले। त्यांनी मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी आर्थिक मदत व महावितरणच्या सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीतून सुरू करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले। साधारण 12:45 जालना रोडवरील वाहतूक सुरळीत झाली।